मध्ये संत पादुकांच्या दर्शन सोहळा हिशोबावरून वादात सापडला। सोहळ्याचे मुख्य आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावर कोट्यावधींचा हिशोब न देता फरार झाल्याचा आरोप करण्यात येत होता। दरम्यान शिवणीकर महाराजांनी TV9 वरती आपल्यावरील आरोपांचं खंडन केलेलं आहे। खरं तर लातूरमध्ये जो तुम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जो काही त्या ठिकाणी खर्च झालेला होता त्या खर्चातले अर्धे पैसे आहेत त्यातला तुम्ही भ्रष्टाचार केला असा तुमच्यावरती ज्या नियोजन समिती आहे त्यांनी आरोप केलेला आहे। तुम्ही त्या ठिकाणाहून पळून गेलात, पलायन पण केलं असं त्यांचा आरोप आहे। मुख्य आयोजकच मी आणि पळायचा प्रश्न येतो कुठं काय? त्याच्यामुळे पळायचा प्रश्न नाहीये। आणि ह्याचं जर निरसन करायचं असेल तर मी छोटे कदम मोरेला माझ्यासोबत डिबेटला बसवा, कारण काय बाकीच्यांना काही माहित नाही, बाकीचे येईल तोंडाला ते बोलत सुटतात। त्याच्यामुळे ह्या बोलण्याला काही अर्थ नाहीये। जे महत्वाची माणसं आहेत तेच पुढे येत नाहीत आणि विनाकारण मला तुम्ही टार्गेट करता, हे चुकीचा विषय, राजकारण आहे। देवदेश धर्माचं मी काम करतो। देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती देश चालतो। मी संविधानामध्ये उच्च कोटीच्या ज्याही काही चौकशा आहेत त्याला मी सामोरं जाण्यासाठी तयार आहे। आणि मी जर ह्या उच्च कोटीच्या चौकशीमध्ये दोषी असेन तर पांडुरंगाच्या रवळामध्ये देहत्याग सुळावरती जायला तयार आहे। ह्याच्या पुढे काय बोलू? कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी।